नमो नमः. नवमी कक्षा आमोदः रम्यक संस्कृतम. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यामध्ये किम कृत्वा हा पाठ अभ्यासणार आहोत. मागच्या भागामध्ये आपण पूर्वकालवाचक धातुसाधित अव्यय म्हणजे काय, त्याचे दोन प्रकार, एक त्वांत आणि दुसरा ल्यबंत, यापैकी आपण त्वांत अव्ययांचा अभ्यास केला. या भागामध्ये आपण ल्यबंत अव्यय म्हणजे काय, ते केव्हा योजले जाते ते अभ्यासणार आहोत. प्रथम आपण पाठात आलेल्या उदाहरणांचे वाचन करूया. अद्वैतः वृक्षम आरोहति उपविशति च. अद्वैतः वृक्षम आरुह्य उपविशति. वृद्धा देवं प्रार्थयते निद्रां करोति च. वृद्धा देवं प्रार्थ्य निद्रां करोति. पुरुषौ हस्तौ प्रक्षालयतः भोजनं कुरुतः च. पुरुषौ हस्तौ प्रक्षाल्य भोजनं कुरुतः. आरुह्य प्रार्थ्य प्रक्षाल्य इत्येतानि पूर्वकालवाचक ल्यबंत अव्ययानी. आता आपण ल्यबंत अव्यय म्हणजे काय ते पाहू. धातूंना य किंवा त्य प्रत्यय लावून होणाऱ्या अव्ययांना ल्यबंत अव्यये म्हणतात. उदाहरणार्थ आरुह्य, प्रार्थ्य, प्रक्षाल्य, आगत्य इत्यादी. जेव्हा उपसर्ग सहित धातू असतो तेव्हा ल्यबंत अव्यये वापरतात. उदाहरणार्थ अद्वैत वृक्षम आरोहति उपविशति च. यामध्ये आरोहति या धातूला आ उपसर्ग लागला म्हणून येथे ल्यबंत अव्यय योजिले आहे. आता आरोहति या धातूचे आरुह्य कसे झाले ते पाहू. बघा, ल्यबंत अव्यय बरोबर उपसर्ग अधिक मूळ धातू अधिक य किंवा त्य बरोबर ल्यबंत अव्यय. मग इथे उपसर्ग कोणता आहे तर आ अधिक रुह. रुह हा मूळ धातू अधिक य प्रत्यय बरोबर आरुह्य हे अव्यय तयार झाले. पुढचे उदाहरण पाहूया. वृद्धा देवं प्रार्थयते निद्रां करोति च. यामध्ये देखील बघा ह्याचं ल्यबंत अव्यय कसं केलेलं आहे. वृद्धा देवं प्रार्थ्य निद्रां करोति. पुढे पुरुषौ हस्तौ प्रक्षालयतः भोजनं कुरुतः च. पुरुषौ हस्तौ प्रक्षाल्य भोजनं कुरुतः. येथे बघा आरुह्य, प्रार्थ्य, प्रक्षाल्य इत्येतानि पूर्वकालवाचक ल्यबंत अव्ययानी. हे कोणते अव्यय आहेत? पूर्वकालवाचक ल्यबंत अव्यय आहेत. यावरून आपल्याला असे लक्षात येते की धातूला उपसर्ग लागलेला नसेल तर त्वांत अव्यय बनते व उपसर्ग सहित धातूंचे ल्यबंत अव्यय बनते. ही धातुसाधित अव्यये एका वाक्यात एकापेक्षा अधिकही असू शकतात. उदाहरण पुस्तकात दिलेलंच आहे, बघूया. शुभदा आपणं गत्वा धनं दत्वा पुस्तकं आनीय पठति. शुभदा दुकानात जाऊन पैसे देऊन पुस्तक आणून वाचते. अशा प्रकारे आपण
त्वांत आणि ल्यबंत अव्यये अभ्यासली. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा. वाक्यानी निरीक्ष भेदम अवगच्छन्. वाक्ये वाचून फरक ओळखा. साधवः फलानी दत्वा निर्गच्छन्ति. दुसरं वाक्य आहे साधवः फलानी प्रदाय निर्गच्छन्ति. वृद्धा देवं नत्वा कार्यम् आरभते. वृद्धा देवं प्रणम्य कार्यम् आरभते. आरक्षकाः चौरं ताडयित्वा कारागृहं नयन्ति. आरक्षकाः चौरं संताड्य कारागृहं नयन्ति. धनं हत्वा चौरः पलायितः. धनम् अपहृत्य चौरः पलायितः. ह्यामध्ये काय आढळून आलंय बघा की दोन्ही बाजूंच्या वाक्यांचा अर्थ जवळजवळ सारखाच आहे. डाव्या बाजूच्या वाक्यात दत्वा, नत्वा, ताडयित्वा व हत्वा ही त्वांत अव्यये वापरली आहेत. ही यातील धातू अनुक्रमे दा, नम, तड व ऋ हे आहेत. आणि उजव्या बाजूच्या वाक्यात प्रदाय, प्रणम्य, संताड्य व अपहृत्य ही ल्यबंत अव्यये वापरली आहेत. त्यातील धातू अनुक्रमे प्र अधिक दा, प्र अधिक नम, सम अधिक तड, अप अधिक ऋ हे आहेत. यावरून लक्षात येते की धातूला उपसर्ग लागलेला नसेल तर त्याचे त्वांत अव्यय बनते व उपसर्गसहित धातूंचे ल्यबंत अव्यय बनते. धन्यवाद.